नमस्कार. मल्हार हॉबीडूबीडूच्या या मंचावर मी रामचंद्र पाटील पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज प्रसन्न चेहऱ्याच्या, आनंदी स्वभावाच्या एका मस्त मौला व्यक्तीशी आपण संवाद साधणार आहोत, ज्यांना रेडिओ ऑरेंजतर्फे गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महाराष्ट्राचे शिल्पकार असा बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा फार चांगला पुरस्कार मिळालेला आहे. असे आजचे आपले गेस्ट शंभू गबाजीराव सोनवणे, आदरणीय शंभू सोनवणे साहेब हे आजचे आपले गेस्ट आहेत. मी मल्हार कम्युनिकेशनच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय अण्णासाहेब शंभू सोनवणे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अण्णासाहेब, आपले मनपूर्वक स्वागत. वास्तुविशारद, इंजिनियर असलेले अण्णासाहेब शंभू गबाजीराव सोनवणे फक्त बांधकाम क्षेत्राशी संबंधित नाही आहेत, तर सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्राशी त्यांचा फार जवळचा संबंध आहे. जळगावमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करणारी जी पहिली टीम आहे त्या फळीतले शंभू सोनवणे आहेत. पर्यावरणाच्या क्षेत्रात पण त्यांचं फार भरीव असं योगदान आहे. आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असंख्य ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. जलव्यवस्थापन, जलनीतीमध्येही त्यांचं भरीव असं योगदान आहे. त्यासोबत अध्यात्म आणि खेळ हे दोन त्यांचे महत्त्वाचे आवडते क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अशा आणि मित्रांच्या सहवासात फार चांगला वेळ घालवणाऱ्या आणि मित्रांना खूप जवळचं वाटणाऱ्या एका प्रसन्न चेहऱ्याच्या म्हणजे आनंदी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीशी आज आपण मुक्त संवाद साधणार आहोत. अण्णासाहेब, पुन्हा एकदा मल्हारच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. थँक्यू. आपण स्वराज्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाची फर्म स्थापन करून बांधकाम व्यवसायाला प्रारंभ केला. माझा पहिला प्रश्न असा आहे की स्वराज्य हे जे नाव आपण निवडलं, तर हेच नाव का द्यावं असं आपल्याला वाटलं? बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे कामं केलेले, जे महाराष्ट्र घडवलेलं आहे, त्याला स्वराज्य नाव दिलं त्यांनी. म्हणजे काय, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून जे स्थापन झालं ते स्वराज्य. तर हे प्रत्येक व्यवसायामध्ये हे होऊ शकतं आणि जे जे सक्सेस आहेत ते सर्व ह्याच नीतीवर आधारित आहे. स्वराज्य जो सर्वांना घेऊन चालेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून चालेल, त्यांच्याकडून काम कशा पद्धतीने करून घ्यायचं ते छत्रपतींनी केलेलं आहे. तर आपण त्यातला 1% जरी करू शकलो तर ते योग्य राहील, म्हणून मी माझ्या याचं नाव स्वराज्य दिलं. मीही तेच केलं. वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या स्किल्डचे लोक, ते वेगवेगळ्या जातीचे असतील, धर्माचे असतील, परंतु काम सर्वांनी मिळून जे केलं त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत बसलेलो आहे. एक वेगळ्या धोरणाने, वेगळ्या कामाने, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा मी जॉईन करून एक वेगळं काम करण्याचा प्रयत्न अजूनसुद्धा चालू आहे. फारच छान. म्हणजे शिवरायांनी 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, ज्यांना आपण कारू आणि नारू मिळून समाज तयार होतो, अशा कष्टकरी, श्रमकरी, कामकरी लोकांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाराने स्वराज्य उभं केलं. किती सुंदर नाव आहे अण्णासाहेब. पण तुम्ही या व्यवसायात आलात, म्हणजे आधी तुम्ही अभियंता झालात, इंजिनियर झालात, पण या व्यवसायात यावं कारण त्या काळातल्या इंजिनियर्सला फार भले मोठे पॅकेजेस मिळत होते. आज तुम्ही कदाचित परदेशात पण राहून कुठल्या तरी कंपनीचे CEO वगैरे या पदावर गेला असतात, पण बांधकाम क्षेत्रात तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला काही पारिवारिक, कौटुंबिक पार्श्वभूमी होती का? नाही. आमचं सर्व घर शैक्षणिक, वडील शिक्षक. बरं. आमच्या घरात कोणीही आर्किटेक्ट, इंजिनियर, कन्स्ट्रक्शन लाईनीतला कोणीही नव्हता. पण मी डिप्लोमा इन सिव्हिल अपघाताने आलो. बरं. अपघाताने म्हणजे कसं? हां, मला जायचं होतं मेकॅनिकल क्षेत्रात. अच्छा. परंतु काही कारणास्तव मला गव्हर्नमेंटला सिव्हिलला नंबर लागला. ओके. मी सिव्हिल करून घेतलं, पण हारलो नाही. बरं. ठीक आहे ना, ती आवड होती, मग छंद तयार केला सिव्हिल लाईनीत. तर सिव्हिल लाईनीमधली अशी एकही गोष्ट नाही
की जी मी केलेली नाही. बरं. म्हणजे कन्स्ट्रक्शन झालं तुमचं, बिल्डिंग वर्क, त्याच्यात इरिगेशन वर्क. इरिगेशनचं वर्क हे असं वर्क आहे की एखाद्या धरणातून जेव्हा पाणी सोडतो आपण, तर ते 60, 70, 80 किलोमीटरपर्यंत विदाऊट लिफ्टिंग, त्याला ग्रीड सर्वे म्हणतात, कॅनॉलने ते पाणी धरणातून सोडलं की 100 किलोमीटर शेतात त्याच्या बांधावर पाणी जातं. ते इरिगेशन. ओके. त्याचा सर्वेही मी केला. अप्पर वर्धा, मोर्शी डॅम प्रपोजलमध्ये अमरावती, वर्धा, अकोला या क्षेत्रातील जेवढाही पट्टा आहे की तो झाकण उघडलं की प्रत्येकाच्या शेतात पाणी देईल, तो सर्वे मी केलेला आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनीतली अशी वेगवेगळ्या हे आहेत, स्टेजेस आहेत किंवा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं रोड, धरण, त्याच्यानंतर तुमचं सिव्हिल वर्क. सिव्हिल वर्कमध्ये तुमच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग्स, प्रायव्हेट बिल्डिंग्स. तर हे सगळं फिरून आल्यानंतर आर्किटेक्चरल तिथेही मी काम केलं. याच्यातून सर्वांमधून मी निवडलं बिल्डिंग म्हणजे बंगलोज, 1 BHK, 2 BHK किंवा मोठे बंगले किंवा फ्लॅट सिस्टीम. याचं कारण प्रत्येकाच्या मनात एक घर असतं, एक गरीब असतो, एक श्रीमंत असतो. तर गरीबाला, छोट्या घराला सुद्धा डेकोरेटिव्ह म्हणजे काहीतरी असं वेगळं, मी काहीतरी केलंय, मी काहीतरी घर बांधलंय असं लोकांना दाखवायचं असतं आणि त्याचं ते स्वप्नही असतं. तर मी स्टार्टिंगला जे काम चालू केलं तर काही लोकांनी बिल्डरांकडून 1 BHK घेतले होते, 2 BHK घेतले होते, त्यांना कन्वर्ट इंटू बंगलोज, इलिव्हेशन्स. ओके. याच्यात काम केलं. त्यावेळेला मला 2002ला नॅशनल अवॉर्ड फॉर कन्स्ट्रक्शन एक्सलन्स म्हणून अवॉर्ड मिळाला. त्याचं हेडिंग पण खूप छान होतं, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन फॉर इंडिया. ओके. या अंतर्गत तो पहिला अवॉर्ड भेटला आणि त्यानंतर हा आताचा भेटलाय. ओके. फारच छान. तर कन्स्ट्रक्शन लाईन ही खूप मोठी आहे, निवडायला खूप कठीण झालं मला. कन्स्ट्रक्शन लाईनीसोबत तुम्हाला बरेचसे मोहजाड येतात, तर दिसायला खूप मोठी ही लाईन किंवा खूप मोठं बिल्डर वाटतं. मी बिल्डर बनलो नाही कधी, मी कन्सल्टंट म्हणूनच राहिलो बरेचसे वर्ष. म्हणजे आता कोरोनाच्या टायमापर्यंत मी कन्सल्टंट म्हणूनच काम केलं. ओके. प्रत्येक म्हणजे बिल्डरशिपचं काम मी केलं, मी बिल्डर बनवले. आणि त्या बिल्डर बनवताना सगळ्यात मेन काम माझा एक टार्गेट एक होता, माणसांना उभं करणे, त्यांना वाढवणे. काय असतं, पैसे सगळ्यांना कमवता येतात, पण ज्या माणसाला ते काम करत असताना ज्याच्यात स्किल्ड आहे त्या माणसाला प्रोव्हाइड करून त्याला मोठं करणं, हे माझं मेन काम हेच आहे. मला पैसे कमी मिळले तरी चालतील, पण माझा माणूस वाढला पाहिजे. कारण एक ठेकेदार जरी पकडला तर आज त्याच्या हाताखाली 7-8 बिगारी असतात, 2-3 मिस्त्री असतात. आज कमीत कमी एका ठेकेदारामागे 8 ते 10 जणांचा संसार, परिवार आपण चालवतो. तर असे माझ्याकडे 32 ते 35 ठेकेदार होते. सगळे जणांनी, ज्यांनी चांगलं काम केलं तेच टिकले. ओके. ज्याने फक्त पैसे कमवण्यासाठी काम केलं तो माझ्याकडे टिकला नाही. ग्रेट. म्हणजे 100 रुपयाचं काम मला 80 मिळाले तरी चालतील, मला 10 रुपये जरी मिळाले तरी चालतील. तर तो 80वाला जो होता त्याला कट करून दिला. जो 10 म्हणजे तो स्किल वापरला, त्याने काम दाखवलं, त्याने क्वालिटी दाखवली, तोच माझ्याकडे टिकला. आणि या सर्वांना आपण वाढवण्याचं काम देवाने माझ्याकडून करून घेतलं. ओके. म्हणजे फार चांगला मेसेज या निमित्ताने आपल्याला मिळतो आहे की फक्त पैसे कमवण्याच्या हेतूने जे लोक काम करतात ती माणसं जास्त मोठी होऊ शकत नाही. आणि जी लोक दुसऱ्याच्या समाधानासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी काहीतरी विचार करतात ना, ही माणसं आपोआप मोठी होतात. काही अशी उदाहरणं आणखी आहेत का आपले, की जे कर्मचारी वगैरे येतात किंवा फार गरीब घरातली लोक येतात बिचारे, ज्यांच्या अंगावर कपडे नसतात, पायात चपला नसतात, असे मजूर असतात, कुठेतरी छत्तीसगडवरनं येतो, बिहारमधनं येतो, साऊथमधनं येतो, तर असे अनेक मजूर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. मग त्यांची निवासाची समस्या, त्यांची आरोग्याची समस्या, त्यांची पोटापाण्याची समस्या, तर अशा मजुरांशी पण आपला संबंध आला असेल ना अण्णासाहेब? बिलकुल. माझा संबंध त्याच लोकांशी येतो की ज्या लोकांमध्ये स्किल्ड आहे, काम करण्याची दानत आहे, ताकद आहे, मी अशा लोकांना शोधतो. आता एक उदाहरण देतो छोटंसं. एक मार्बलचा कारागीर होता बाबूलाल म्हणून माझ्याकडे कामाला. त्याच्या हाताखाली एक बिगारी होता अशोक म्हणून. तर मी साईडवर बघायचो त्याला की हा काय करतो, कसं काम करतो. तर मी बघायचो म्हणजे त्याने आकर्षित केलं. एखादी मनुष्य ज्या वेळेला काही चांगलं काम करतो ना, तर त्यावेळेला त्याच्याकडे आपण आपोआप अट्रॅक्ट होतो. ओके. त्या मॅग्नेट असते. बरोबर. तर तसं मी त्याच्याकडे बघायला लागलो. त्याच्यानंतर मला त्याच्यात इतकी जबरदस्त स्किल दिसली, मी त्याला तिथून काढलं. तू बिगारी काम नको करू आता,
तू ठेकेदार बन. तो साहेब माझ्याकडे अरे म्हटलं काय शोध, तुला जर मोठं व्हायचं आहे, हे पहा हमाल हा नेहमी हमालीच करत राहतो, बरोबर, खूप कष्ट करतो, म्हणजे तो मोठा होतो अशातला भाग नाही आहे. तो त्याच्या कर्माने मोठं होतो किंवा त्याची मुलं मोठे होतात ती गोष्ट वेगळी, पण तो बिचारा नेहमीसाठी ओझे वाहत राहतो. आपल्याला हमाल बनायचं नाही, ती स्टेज ओलांडून आपल्याला मालक बनायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. हे बघ आज मी आहे तुमचे 10 लोकांचे पोट भरत आहे, तू सुद्धा आहे. तू काही असं काम केलं 2 माणसं गोळा करून जर तू बनला ठेकेदार, आज गंमत अशी आहे की तू ठेकेदार तर बनला, त्या व्यतिरिक्त तो आज बिल्डर पण आहे. वा, आज तो इंजिनिअरिंग म्हणजे प्लॅनसुद्धा त्याला शिकवला होता, नगरपालिका शिकवली होती, तो आज प्लॅनसुद्धा काढतो स्वतःच्या हिच्यावर. आणि ते करत असताना त्याची मुलंही वाढले, त्याचा सल्लाही त्याने माझ्याकडून घेतला. आज त्याचे दोघी मुलं इंजिनियर बनलेले आहेत. स्टार्ट ग्रेट ग्रेट. म्हणजे बिगाऱ्यावरून त्याला हे असं एकच उदाहरण झालं ना, असे भरपूर. माझ्याकडे तर म्हणजे जे इंजिनियर येतात शिकायला त्याला पहिला प्रश्न, तुम्हाला पैसेसाठी माझ्याकडे येतात पगारासाठी की शिकण्यासाठी? पगारासाठी याल तर माझ्याकडे यायची गरज नाही, कारण मी फुकटचे पैसे कोणालाही देत नाही. मी फक्त बुद्धी देतो, माझी स्किल देईल, शिकवेल, आणि माझ्याकडे तुम्हाला 2, 3, 4 वर्षही काम करण्याची गरज आहे. 2 ते 3 महिने थांबायचं फक्त आणि आपलं काम. असे बरेचसे इंजिनियर आज आनंद वाटतो ज्यावेळेला ते 2-3 वर्षात 4 चाकी गाडी घेऊन येतात, साहेब बसा. वा, निश्चित तो आनंद वेगळा असतो. त्या आनंदासाठी काम करा, फक्त गुलाम बनवण्यासाठी काम नका करू. वा, तो काम करतो म्हणून आपल्याकडे त्याला गुलामगिरीत ठेवायचं आणि त्याच्याकडून काम करत राहायचं आणि त्याला वाढूच द्यायचं नाही, तर ते काम आपल्याला जीवनात कधी जमलं नाही आणि जमणार सुद्धा नाही. जे स्वतःसाठी जगतात ते जिवंतपणीच मरतात, पण जे दुसऱ्यांसाठी जगतात ते मेल्यानंतरही जिवंत राहतात. बिलकुल. आता तुम्ही मजुराला मालक केला, म्हणजे मजुराला ठेकेदार केला, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर केला. आज पण जळगावात आहे. वा वा वा, ही अजूनही त्याचे कामं चालू आहेत. वा, बेस्ट मेसेज आहे. जे हाताने काम करतात ते फक्त मजूरच राहतात, पण जे डोक्याने आणि हृदयाने काम करतात ते मालक होऊ शकतात. म्हणून याचा विचार आपण जरूर केला पाहिजे. फार संदेश असतो चांगला मुलाखतीतनं आणि तो घेता पण आला पाहिजे. पण अण्णासाहेब, आणखी एक छोटा प्रश्न माझा असा आहे की आंखें सबको होती है, नजर सबको नहीं होती. म्हणजे डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी असेलच असं नाही. आपण त्रिकोण, चौकोन अशा गोष्टी सगळ्या शिकतो शाळांमध्ये, पण दृष्टिकोन मात्र अनुभवातनं शिकावा लागतो, यश अपयशातनं शिकावा लागतो. तर जेव्हा एका इंजिनियर किंवा आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून आपण कुठल्याही गोष्टीकडे बघतो ना, तेव्हा नक्कीच आपल्याला सर्वांगीण, सर्वव्यापक, सर्वसमावेशक अभ्यास होतो. तर एक क्रिएटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. तर अशा बांधकाम क्षेत्रातल्या क्रिएटिव्हिटीबद्दल येणारा जो काळ आहे त्या काळाबद्दल, कारण फार प्राचीन काळी, मध्ययुगीन काळी आणि आता पण, तर प्रत्येक वास्तुनिर्मितीमध्ये, वास्तुशिल्पामध्ये बरीच क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली. आपण नवीन येणाऱ्या अभियंत्यांसाठी या क्रिएटिव्हिटीबद्दल काय मेसेज द्याल? सगळ्यात पहिले इंजिनियर म्हणजे मी त्याला मेकॅनिकल इंजिनियर, कॉम्प्युटर, सिव्हिल याच्यात कन्वर्ट करतच नाही. ओके. इंजिनियर म्हणजे त्याचा ब्रेन जो आहे तो क्रिएटिव्ह असला पाहिजे, व्हिजन पॉवर त्याची क्लिअर पाहिजे. कारण त्याला इंजिनियर हे नावच याच्यासाठी दिलं आहे की तो भविष्यात देशासाठी त्याने काहीतरी वेगळं प्रकारे काहीतरी केलं पाहिजे. बेस्ट. आणि नुसतं कॉम्प्युटर इंजिनियर बनून कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे किंवा सिव्हिल इंजिनियर म्हणून बिल्डिंगा बांधणे, माझ्या दृष्टीने याला जास्त काही व्हॅल्यू नाही. तर जोही इंजिनियर बनेल, म्हणजे मी सिव्हिलच नाही सांगत, जोही इंजिनियर बनेल त्याने फक्त सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सर्वप्रथम देश. आपण देशासाठी काय करणार आहे? नुसतं पगार कमवण्यासाठी नोकरी करणं हा एक खूप छोटी गोष्ट झाली. बरोबर. बना काहीतरी वेगळं, बना की तुम्ही काहीतरी क्रिएट करा, तुम्ही काहीतरी वेगळं दाखवा. आता मी सिव्हिल इंजिनियर जरी आहे तरी माझं क्षेत्र नुसतं बिल्डिंग बांधण्यापुरतं नाही आहे. मी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करतो, वेगवेगळ्या, की जे मला, आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण बिल्डिंग बांधतोय, एक प्लॉट घेतला आहे, तर एक तर शेत असेल, त्या शेतातले किती झाडं तोडले गेले असतील ज्या वेळेला लेआउट बनला किंवा ज्या वेळेला त्याची निर्मिती झाली, ते आपल्याला माहिती नाही आहे. पण आज जर मी एक घर बांधत असेल त्या लेआउटमध्ये आणि मला जर माहितीच नाही की ती झाडं किती तोडले गेलेले, तर निसर्ग हा आपला देव आहे आणि निसर्गाच्या इच्छाने आपण जगून राहिलो आहे. तर आपण बिल्डिंग बांधतोय त्याबरोबर आपण झाडंही लावले पाहिजे. ग्रेट. कमीत कमी
एक तुमच्या याच्याप्रमाणे 1 झाड 2 झाड 3 झाड तुम्हाला पाणी टाकायला जमणार नाही, झाड लावायला व्हॅल्यू नाही, पण ते जगणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे तेवढा टाईम नाही आहे तर तुम्ही अशा ठिकाणी झाड लावा की जिथे आपोआप पाणी येतं आहे, नॅचरली कुठं तरी वाहतं आहे, अशा ठिकाणी लावा ना, काय फरक पडतो. तर येणाऱ्या पिढीसाठी सगळ्यात मेन गोष्ट ही, आता करोनाने सगळ्यांना शिकवलंच की जेव्हापासून सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून जग ठप्प कधीच झालेलं नव्हतं. कुठल्याही रोडावर गाडी नव्हती, कोणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं. तर आपण मनुष्य अतिशय हुशार, आपण जगाच्या निर्मितीसाठी पीठ तयार करून ती कशी तयार झाली हे शोधण्यासाठी, पण ते एका क्षणात लक्षात आलं, कण कण में भगवान. तर हे आपल्या साधू संतांनी जर सांगून ठेवलं आहे तर ही करण्याची गरज नव्हती. त्या भूविषयामध्ये जाऊन त्याचं नाश करायला नको पाहिजे होता आपण. तर आपण ज्या चुका करतोय, वैज्ञानिकाचा आधार म्हणजे आपण विज्ञानात खूप मोठे होऊन राहिलं असं दाखवतोय, पण त्याचे जे साईड इफेक्ट आहेत हे करोनाने दाखवून दिलं की तुम्ही निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करू नका. जे नॅचरल आहे तुमच्यात अशी कोणामध्येही हिंमत नाही की सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो, नाही आता आम्ही दक्षिणेला उगवू आणि उत्तरेला मावळू, आहे कोणी असं? तर मग काय म्हणून जगा आणि जे निसर्गाने दिलेले ते एवढं सांभाळा, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. तर ह्या प्रत्येक इंजिनियरला माझा सल्ला राहील, प्रामाणिकपणे काम करा आणि लोकांच्या हितासाठी काम करा. स्वतःसाठी काम करणारे मनुष्य जास्त वर जात नाही. फारच छान, म्हणजे खूप बेस्ट मेसेज आहे. टायटल आपण असं दिलेलं आहे की वास्तूकडून घराकडे. मध्यमवर्गीय माणूस, सर्वसाधारण माणूस आणि तुमच्याकडचे अतिश्रीमंत लोक, अशा सगळ्यांसाठी आपण कदाचित घरं विकली असेल, बांधली आहेत, विकली आहेत, सल्ला दिलेला आहे. सल्ला तर बिचारे लोक पायी पायी गोळा करून पोटाला चिमटा घेऊन पोरांच्या अंगावरती गोडधोड किंवा कपडे लत्ते याचाही थोडंसं काटकसर करून घराचा विचार करतात. तर मात्र आजच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किमती आणि मग घरं घेण्याची इच्छा लोकांची थोडी मरून जाते. आहे त्या झोपडीतच लोकांना मग जीवन जगावं लागतं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काही केलं आहे का? मला असं म्हणायचं आहे की ज्याच्याकडे खरंच पैसा नाही आहे किंवा फार कमी पडतो आहे, त्याच्यासाठी घराच्या बाबत म्हणजे केवळ वास्तू तुम्ही न देता त्यांच्यासाठी घर उभं केलं आहे का, किंवा त्यांचे परिवार ज्या घरामध्ये रुळले याच्यासाठी काही केलं आहे का? तर काही एखादं उदाहरण असेल तर सांगा आम्हाला. एकदम सिम्पल सांगतो. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला बोललो, मला जो पहिला अवॉर्ड मिळाला इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन फॉर इंडिया. ओके. याचा अर्थच मी छोटे छोटे घरं बांधले, म्हणजे 1 BHK ज्याचं असेल त्यालासुद्धा बंगल्यात कन्वर्ट करून दिलेलं आहे, किंवा एखादी वरती रूम करून त्याला एलिव्हेशन दिलेलं आहे. तर त्याच्या बजेटमध्ये ते काम करण्याचा प्रयत्न. आणि कन्सल्टंट म्हणून जळगावमध्ये मला खूप म्हणजे 35 वर्ष झाले. इतके वर्ष कन्सल्टंट म्हणून कोणी शक्यतो काम करत नाही. बरं. कारण की प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात, तो बिल्डर बनतो, लगेच बिल्डर होता. मी बिल्डर 35 वर्षानंतर कोरोनानंतर साईट कमी झाल्यावर माझ्या माणसांना काम मिळावं याच्यासाठी माझ्या 2-2 साईट मी चालू केल्या. बरं. की जेणेकरून त्यांचा रोजगार बंद नको पडायला, म्हणून माझ्या स्वतःच्या साईट मी करोनानंतर चालू केल्या. तर माझं स्वतःचंच उदाहरण असं आहे की आमची परिस्थिती काही खूप हे नव्हती, हालाकीची. बहिणीला ब्लड कॅन्सर होता लहानपणी, 75-76ला. तिच्या 2-3 वर्षाने मोठा मी होतो. घरची परिस्थिती साधारण होती का? साधारण. माझं पूर्ण शिक्षण पिग्मी कलेक्शनवर झालेलं आहे. बरं. माझ्या वडिलांनी पिग्मी कलेक्शनवर माझं पूर्ण शिक्षण केलेलं आहे. त्यामुळे ती परिस्थितीची जाणीव आम्हाला, घराची जाणीव, म्हणजे मोठ्या भावाचा लग्नाचा टाईम जेव्हा आला त्यावेळेस आम्ही जिल्हा पेठला रामास्मृती बिल्डिंगमध्ये वरती पत्र्याच्या रूममध्येच राहत होतो. बरं. तर आता त्याचं लग्न करायचं तर त्या एका रूममध्ये कसं आणायचं. पण चांगले लोकही या जगात आहेत. त्यावेळेला रुरल सप्लायर्सवाले, त्यांची एक स्कीम चालू होती, अतिशय म्हणजे त्या लोकांचे ऋणी आम्ही कायमस्वरूपी आहेत, वडील जरी वारले तरी, की आमचं जीवनातलं पहिलं घर. त्यांनी वडिलांना पिग्मी कलेक्शनला जायचे वडील तिथे, अतिशय कमी दरात आणि लोन वगैरे सगळं नीट व्यवस्थित करून पहिलं घर आमचं गणेश कॉलनीला चंदन पार्कमध्ये झालं त्यांच्या कृपेने. तर ते घर करत असताना HDFCचा हप्ता, तर वडिलांनी काय काय कष्ट केले ते मी पाहिलेले. म्हणून मी त्या दिवसापासून एम होता माझा
की मी कोणालाही फसू देणार नाही. वा. घर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यामध्ये मी कोणालाही फसू देणार नाही. आणि आज 35 वर्षात जळगावातला कुठलाही मनुष्य दाखवा, मी जेवढे घरं 35 ते 40 घरं बांधायचो, माझं सुपरविजन भेटलं नाही भेटलं मला काही घेणं देणं नाही, पण त्याच्या मनातलं घर मी तयार करून दिलं. आणि एकच उदाहरण नाही, असे माझे शेकडो उदाहरणं आहेत अशी. फक्त त्याला कोणाला फसू द्यायचं नाही हा माझा टार्गेट होता. वडिलांना फसवलं होतं एकाने, त्यांचं नाव नाही घेऊ शकत मी, त्याच्यातून मी खूप शिकलो की माझ्या वडिलांना किती त्रास झाला. ग्रेट. त्याच्यामुळे माझ्याकडे ज्याचंही घर बांधलं गेलं आहे, कधी कोणालाही कसं विचारायचं, तो फक्त माझंच नाव सांगेल की नाही काम त्यांच्याचकडून करा. हो, आम्ही ऐकलंय. पावती आहे माझी. येस येस. म्हणजे जर आपल्यावर कोणी उपकार केले असते ना, तर आपण पण दुसऱ्यावर नक्कीच उपकार केले पाहिजे. बिलकुल. गिव्ह अँड टेक. गिव्ह अँड टेक. म्हणजे कोणी जर मला सहकार्य, कारण प्रत्येक व्यक्तीला चांगली माणसं भेटत असतात हो आयुष्यात, भेटतात, पण त्याने त्याच्याकडनं चांगला गुण घेतला पाहिजे ना. फक्त मी एकच सांगतो, दुसऱ्याकडनं आज जगात चांगले लोक नाही येतो. अरे पण पहिले तू तर चांगला बनून जा. येस, व्हेरी गुड. नंतर दुनियाचं बघ, पण तू तर बन. हे तुझ्या ताब्यात आहे ना. बरोबर. जगाला बदलू नको तू. ते तुझ्याकडे पाहून, तुझ्या जेवढी ताकद असेल, क्षमता असेल, तुझं काम पाहून ते बदलतील आपोआप. तू कशाला अपेक्षा ठेवतो, पण तू तर बदल पहिले. बरोबर. स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बिलकुल. आणि नक्कीच आपल्याला म्हणजे समाजाचंही ऋण राहतं काहीतरी. पण यातनं एक मस्त प्रश्न माझ्या डोक्यात तयार झाला की आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो ना, तर तेव्हा काय फिलिंग येतात. जेव्हा एखादा खूप गरीब माणूस आहे आणि त्याला घर तुम्ही मिळवून दिलं, त्याच्या शेजारचं घर कदाचित जास्त पैशाला कोणाला तरी दिलं आहे, पण याची नळ ओळखून, याची अडचण ओळखून, याच्या समस्या ओळखून तुम्ही त्याला कमी पैशात घर दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे बदललेले भाव आहे आणि तुम्हाला आतून वाटणारं जे फिलिंग आहे, आतला आवाज जो आहे, तर ते जे फिलिंग आहे त्या फिलिंगबद्दल सांगा आम्हाला. म्हणजे कदाचित इतरांना पण त्याच्यातनं प्रेरणा मिळू शकते. तो जो वडिलांचा जो ओलावा आहे ना, तो इथे आहे. तर बिल्डरशिप तर माझी खूप कमी आहे, पण मी कन्सल्टिंगमध्ये माझी जी फीज असेल किंवा माझ्याकडून त्याला जी काही देता येण्यासारखं असतं, मार्बल असेल, कम करले, हे सिमेंट आहे, कारण आजच्या लोकांचे त्याच्यात पण कमिशन्स असतात. जीवनात कधीच नाही. ज्याने कमिशनला धक्का लावला तो मनुष्य जीवनात कधीही सक्सेस होऊ शकत. तो तात्पुरता आनंद घेऊ शकतो त्या पैशांचा. आपल्या गल्ल्यात खोटा पैसा यायला नको. बिलकुल नाही, कधीच नाही. जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला सगळं मिळेल. 2 मित्र असतात, एक 2 नंबरने कमवतो, एक चांगल्या याच्याने कमवतो. तर याचे एकाचे 100 होतात, पण जो 2 नंबर आहे त्याच्या 100चा 1 रुपया होतो आणि कधी कधी तर -50 रुपये सुद्धा त्याच्यावर राहतात. हे उदाहरणं माझ्यापाशी. हो हो, खूप लोकांचे. त्याच्यामुळे मी जीवनामध्ये एकच तत्व, आपल्याला नाही मिळालं चालेल, आपल्याकडून चांगलं होत नसेल तरी चालेल, पण वाईट कोणाचं करायचं नाही, 2 पैसे कोणाचे खायचे. आज जळगावमध्ये जे नाव आहे, थोडंफार काय असे ना, पण आहे. वा. मंडळी बघा, कुठलीच फेऱ्यान लवलीनं लावता चेहऱ्यावर एवढा ग्लो हा त्यामुळेच असतो, कारण पी हळदान हो गोरी, अशाने गोरी होत नाही त्वचा. हां, माणूस आतून तसा असावा लागतो, कारण जो जसा आतून असतो तो तसा बाहेरून दिसतो. आणि म्हणून चेहऱ्याची प्रसन्नता ही आतल्या निर्मळपणाचा, प्रांजळपणाचा, पवित्र आणि प्युअरिटीचाच भाग असतो असं मला वाटतं. छान आपल्या गप्पा रंगत चाललेल्या आहेत अण्णासाहेब. आता मी जेवढं तुम्हाला ओळखतो किंवा उत्तर महाराष्ट्रात अण्णासाहेबांचं म्हणजे शंभू अण्णांचं नाव आहे. जळगाव शहरातली तर बरीचशी प्रतिष्ठित मंडळी, सगळी मंडळी शंभू सोनवणे यांना ओळखते. अध्यात्म आणि खेळ या दोघंही क्षेत्रात त्यांची फार आवड आहे आणि त्यांचं कामही चांगलं मोठं आहे. तर या दोघंही क्षेत्राकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतात? हे पहा, पहिले कष्ट केले स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. एका टायमार वाटलं की आता काही ना काही प्रमाणामध्ये हे सिद्धही झालेलं. त्यानंतर मग समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. नुसतंच हे केलं ते केलं ते केलं त्याच्यात पण काही व्हॅल्यू नाही. आनंद वाटला पाहिजे, काहीतरी समाजाला दिल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. याच्यासाठी मी 2 क्षेत्र निवडले की जिथे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊ शकतात. पहिलं खेळ. तर खेळ आपल्याकडे क्रिकेट. तर मी जवळजवळ 2001-2002 पासून ओपन क्रिकेट मी 3-4 पिचेस बनवून दिले मुलांना खेळायला. मग त्यात मुलं खेळायला लागले. खेळता खेळता नुसतं खेळण्यात मजा येत नाही भाऊ, मग काय करायचं, थोडीशी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरवलं. मग छोटे छोटे टुर्नामेंट आमच्या संभाजीनगर आपलं
संभाजी नाट्यगृहाला, त्या ग्राउंडलाही नाव आम्ही संभाजी ग्राउंडच दिलेलं आहे. बरं बरं. छत्रपती आता काहीतरी अंबरनील वगैरे असं काय अंबरनील होतं त्याचं नाव, ते आम्ही convert करून घेतलं. मुलांची इच्छा होती संभाजीराजे क्रीडांगण. ओके. तर मग त्या माध्यमातून तिथे छान टुर्नामेंट घडवायला लागलो. पण खेळताना मला एक गोष्ट जाणवली की नुसतं साधं पिच बनवलं तर मुलं खेळतायत. जर याला आपण हाय क्लास बनवलं, म्हणजे तिची पट्टी असते खेळण्याची, तिला जर लक्झरियस बनवलं, ओके, ग्राउंडवरचे दगड काढले, डेकोरेटिव्ह केलं, तर मुलांना जास्त इंटरेस्ट येईल. मी तिथे एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे 4-5 प्रकारच्या माती आणल्या, चेक केल्या, कोणामध्ये किती टफनेस आहे, कुठली माती कशी वापरली जाईल, खेळताना कुठली माती निघणार नाही, तांत्रिक बाजू त्या सगळ्या सांभाळून एक धावपट्टी बनवली मस्त, की लोक तिला म्हणायची की आता साहेब याच्यावर तुम्ही आता विमानच उतरवून टाका. तर ती क्रिकेटचं ग्राउंड बघण्यासाठी जवळजवळ जळगाव शहर येऊन गेलं. किंवा अशाही पद्धतीची एकदम लाईन लेवल, चुन्याचा राऊंड, 60 ते सर्कल, इतका ऐकला. ते बनवल्यानंतर त्याच्यावर खेळण्यासाठी मुलांची झुंबड उडायला लागली. मग पहिले 12 टीम होत्या, त्या 20 होऊन गेल्या. बरं. का ते पिच पाहून, जसं आपण 5 स्टारला जातो तर आपलं ताट अगदी सजवलेलं असतं व्यवस्थित, तर तिथे जरा खाण्याचा आनंद वेगळा येतो. ते खाण्यापेक्षा मनाचा आनंद बघण्यामध्ये. येस येस. त्या पद्धतीने मी ते केलं स्टार्टिंगला. मग तिथून आमच्या इंजिनियर्स असोसिएशन JCE असो, त्यांनी मग त्या पद्धतीने माझ्याकडनं मदत घेऊन ग्राउंड बनवून आम्ही मग तिथेही चांगलं क्रिकेट वाढवलं. त्यानिमित्ताने आमचे सगळे इंजिनियर्स एकत्र आले की जे वेगवेगळ्या क्षेत्रात अडकलेले होते, पण एकत्र यायचे नाही. तर माझ्या ग्राउंडवर त्याचा पहिला सर्वे केला मी की एकत्र सगळे येतात, चांगलं केलं तर. तसंच मग सिव्हिल इंजिनियरमध्ये मग आमचे हितुराठी असतील किंवा हिरेश कदम असतील किंवा राहुल पवार असतील, चांगल्या याच्यातले जे लोक असतात की त्यांनाही ते वाटलं की नाही आपण चांगलं करू शकतो अजून का, कारण की एका माणसाकडून कुठलंही काम पुढे हिरेश दादांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांना ते न्यावंच लागतं, कारण त्याच्याशिवाय होत नाही. आणि छत्रपतींनी जेव्हा स्वराज्य स्थापनेचं ठरलं ते एका मोहीमवर एकाला, दुसऱ्याच्या मोहीमवर दुसऱ्याला असं करावं लागलं, तेव्हा सगळे एकत्र येऊन स्वराज्य बनलं. त्या पद्धतीने JCE मधून मग मराठा प्रीमियर राहुल पवार असेल किंवा हिरेश कदम असेल किंवा असे भरपूर जण होते, विजय मराठे असतील, तर हा एक ग्रुप चांगला तयार झाला. लेवा पाटलांमध्ये अभिजित महाजन, त्याच्यानंतर हेमंत, असे भरपूर त्यांचे. तर असे ग्रुप पहिल्या वर्षी मराठा प्रीमियर झाले, दुसऱ्या वर्षी लेवा पाटील झाली, त्यांच्यासोबत वाणी झाली. सगळ्या समाजाच्या मला आनंद इतका वाटायला लागला की चला या निमित्ताने सगळे समाज आपापल्या समाजाला घेऊन एकत्र तरी आले, की ओळख परिचय वाढायला लागला, त्यांच्यामध्ये देवाणघेवाण वाढायला लागली, त्यांच्यामध्ये बिझनेस वाढायला लागले. कारण की आज मी इथे, पण अजून कोणी असेल तो फोटोग्राफर असेल, मला माहितीच नव्हता, तो आपोआप जॉईन झाला, फोटो काढायला लागला, अरे आपलाच माणूस आहे. तर असे आपले आपले करत आता अशी परिस्थिती आहे की म्हणजे माझा माणूस जो आहे पुढचा, की आता हे सगळ्यांना एकत्र करून दिलं, आता या सर्वांना परत एकत्र करायचं. वा. आणि छत्रपतींच्या नावानेच ते होईल, छत्रपती करंडक म्हणून. त्याच्यासाठी मी आता राहुल पवार असो किंवा अभिजित महाजन असो, अभिदादा असो, सगळ्यांना एकदा मीटिंग घेऊन की आता एवढं झालं, चांगलं मस्त झालेलं आहे, आता सगळ्या टीम एकत्र करा आणि जळगाव शहराचं नाव एका वेगळ्या स्तरावर न्या. ओके. राहिलं दुसरं, जसं खेळामध्ये एकत्रित येतात तसं अध्यात्मामध्ये पण एकत्र येतात लोक. खूप गर्दी, आता तुम्ही बेळगावला बघितलं, साहेब लाख लाख लोक एकत्र येतात. काय येतात? त्यांना ऐकायला येतात, त्यांचे विचार ऐकायला येतात. तर मी दुसरं क्षेत्र निवडलं, धार्मिक. त्यासाठी मला दत्त महाराजांनी एक कौल दिला, दृष्टांत दिला, त्या हिशोबाने मी एक मंदिराची स्थापना पण केली. आणि आज देवाकृपेने तिथे सुद्धा प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि मनोकामना पूर्ण व्हायला लागला की आपोआप लोक तिथेही जुळतात आणि अध्यात्माच्या मार्फत एक लोकांचा माइंड वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतो. कारण काय असतं, तुम्ही जर एकटे बसले कुठे आणि नेहमीसाठी एकलकोंडे झाले, तुम्हाला ते जाणवेल की एकलपणा आणि त्याच्यातनं तुमच्या मनात किती विचार येऊ शकतात. काही चांगलेही असतील, काही वाईटही असतील, पण अध्यात्माच्या नांदी लागल्यावर एक मूर्ती असते, देवरूपी असते, ती तिथे बसल्यावर त्याला असं वाटतं की नाही, बस आपलं आता चांगलंच होणार. बरोबर. फक्त कर्मकांड आणि अध्यात्म यामध्ये नक्कीच फरक असला पाहिजे. बिलकुल बिलकुल. मी कारण स्पिरिच्युअल कर्मकांडांवर विश्वास ठेवत नाही. मी देव म्हणजे एक
तुम्हाला एक आता वडील असतात आपले, हम्म. तर आपण वडिलांना घाबरतो किंवा एखादी जण आईलाही घाबरतो. ओके. हे माणूस रूपी झाले. पण अदृश्य शक्ती म्हणजे देवरूपी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अदृश्य शक्ती म्हणजे देव की जी दिसत नाही, दिसत नाही पण तुम्ही घाबरतात, तर घाबरणं जास्त महत्वाचं आहे. ओके. वाईट काम करताना. हा, म्हणून तो देव. ग्रेट. मी असं कधीच सांगत नाही की तुम्ही ते पारायण करा, तासन तास पूजा तासन करत तास बसा. पूजा करा. नाही. आमच्या वडिलांनी मला शिकवलं. वडिलांचे गुरु पारनेरकर होते. त्यांनी एकच सांगितलं, वडिलांना विचारलं होतं हे देताना की तू किती वेळ देऊ शकतोस याला. वडील म्हणजे तुम्ही सांगाल तेवढा. त्यांनी एकच सांगितलं, तुला मी जी उपासना देतोय ही फक्त 1 मिनिटापेक्षाही कमी आहे आणि तुझ्यापाशी तेवढा वेळ पण नाही आहे की तू तेवढा वेळ वाया घालवायचा. तुझा जो वेळ आहे तो चांगल्या कामात घालव. फक्त सकाळी उठून देवापुढे माफी माग, देवा मी आता निघालो, मी काही देव नाही, पण माझ्याकडून जेवढं चांगलं होईल तेवढं करेल. वा. म्हणजे लोक आता अध्यात्माचा उलटाच अर्थ घेता हो, की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. नाही. म्हणजे कुठलंही काम धंदा न करता मला परमेश्वराने दिलं पाहिजे, नाहीतर मग देवाच्या हरी असुरक्षिततेपोटी लोक जातात. तर मात्र एक चांगला मेसेज. हां, तुम्ही कोणाला तरी घाबरा. आणि निसर्ग आहे. हो. निसर्गाची निर्मिती कशी झाली, कसं काय झाली, कोणी पाहिली, झाडं कोणी आणले, ते एवढे मोठे प्राणी कोणी आणले, हे कोणी. अजून एक गोष्ट सांगतो, ह्या जगात मी देव म्हणजे पूजा वगैरे कर, मी तो विषय नाही माझा. मी एकच गोष्ट विचारतो, जर 93% प्राणी आहेत आणि 3%च मानव आहे, बरोबर? कारण तुम्ही पक्षी घ्या, किडे मकोडे घ्या, सगळे प्राणी बघा, पक्षी बघा, तर हे 93%च्या वर आहेत. समुद्रात आहेत, नदीत आहे, इकडे आहेत, मुंग्या आहेत, मुंगळे आहेत, सगळं काही आहे. तर ते कुठल्या देवाच्या पाया पडायला जातात? नाही. पण प्रत्येक प्राणी निसर्गाचा नियम फॉलो करतो, जो मनुष्य करत नाही. तो काय, प्रत्येक प्राण्याला एक काम दिलेलं आहे, तो त्या पद्धतीने काम करतो. उदाहरणार्थ हत्ती आहे, हत्तीला खूप भूक लागली, एवढं मोठं पोट आहे, मग तो रस्त्यात काही दिसलं, बकरी दिसली की काही खाऊन टाकतो का तो? कधीच नाही. तो काय खातो, त्याचा नियम आहे. वाघ एकदा शिकार केली, ती खाल्ली की तो परत तिच्याकडे बघत नाही. त्याच्या केलेल्या शिकारीवर तुमचे गिधड असतील, कोल्हे असतील, लांडगे असतील, कुत्रे, निसर्गाने सगळे नियम बनवलेले आहेत. फक्त मनुष्य हा नियम पाळत नाही, म्हणून तो जय हरी. म्हणजे ढोंग जास्त वाढलंय. ढोंग जास्त वाढलं. कारण ज्या वारकरी परिवारातनं आपण सगळी मंडळी आलेलो आहोत, की गळ्यामध्ये साधी तुळशीची माळा असली तरी माणसाच्या मनामध्ये एक नैतिक वजन असतं, नैतिक भीती असते की पांडुरंग पाहतोय मला, आणि त्यामुळे कुठलंही अनैतिक वर्तन करताना तो घाबरतो. बेस्ट. हाच खरा अध्यात्माचा अर्थ आहे असं आपण समजायला हरकत नाही, समजायलाच पाहिजे. पण अण्णासाहेब, आपण हातेडला तुमच्या गावी दत्तगुरूंचं मंदिर फार सुंदर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरात दरवर्षी तुम्ही भंडारा पण ठेवतात, अन्नदान करतात, वर्षभर चालू काही ना काही कार्यक्रम चालू. चांगला येतोय. काही असा विचार तुमच्या डोक्यात आहे का की भविष्यामध्ये आपण गोरगरिबांसाठी त्यांच्या पोटाला भाकरी, हाताला काम, कामानुसार दाम, अशी काही योजना तुमच्या डोक्यात आहे का? 100%. हे सगळं झाल्यावर देवाकृपेने जर मला नीट व्यवस्थित ठेवलं आणि त्या पद्धतीने, अजूनसुद्धा मी वर्गणी कोणाकडनं घेत नाही. बरं. कुठल्याही देवस्थानावर माझ्या विचारात कोणी नाही. कोणी तिथे दिलं असेल तर मला माहिती नाही. पण माझा शेवट म्हणजे जो काही माझा लास्ट प्रोग्राम आहे, हे झालं सगळं आता. तर आदिवासी गरीब अनाथ विद्यार्थी जे असतील तर हातेडला मी हे सगळं निर्माण करणार, हे तिथे सोडून तिथे जाणार. आणि मला स्वयंपाक बनवण्याची खूप आवड आहे. आता सुद्धा दत्त जयंती असो, काही असो, ते सगळं मी माझ्या हातानेच बनवतो. मी आचारी लावत नाही. म्हणजे असं पकडा 3-4 हजार लोकांचा जरी कार्यक्रम असला. बरं. म्हणजे तुम्ही स्वतः सगळं कुकिंग करतात? स्वतःच्या हातात. बरं. टोटल कुठलाही प्रकार. फारच छान. तर इच्छा आहे शेवटची की अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण आपल्या इथे ठेवायचं. शाळा काढायची नाही. शाळा आहेत माझ्याकडे तिथे आसपास आहेत, ते उगीच ते त्याच्यात पडायचं. वसतिगृह निर्माण करायचं, आपलं वसतिगृह. त्यांना दररोज सकाळी खाऊ पिऊ घालणे, त्यांना वही, पुस्तक, अभ्यास. बरेचसे ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले जेंट्स आहेत की त्यांना आवड आहे किंवा गरीब विद्यार्थ्यांना मी मोफत शिकवायला, असे बरेचसे लोक जमतील माझ्या. हो, नक्कीच. तो एक उद्देश आहे.
की शेवटच्या टायमात सेवा करत करत आवडलं. अण्णासाहेब म्हणजे शंभू सोनवणे एक प्रयोगशील शेतकरी पण आहेत बरं का. मी स्वतः त्यांची हातेडला शेती पाहून आलेलो आहे. खूप मोठी शेती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नवनवीन प्रयोग पण त्यामध्ये केलेले आहेत. एक सुंदर फार्म हाऊस पण अण्णांनी बांधलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तिथेच राहायचा माझा शेवटचा असा काही विचार आहे. तर त्या शेतीबद्दल आणि तुमच्या त्या इच्छेबद्दल सांगा आम्हाला. हे आपण म्हणजे जे जमिनीतले लोक वडिलांनी शेती केली, नोकरी केली. हातेड हे जन्मगाव आहे का तुमचं, म्हणजे मूळ गाव आहे? माझं मूळ गाव. ओके. तर आपल्यापैकी जो मनुष्य खेड्यातनं आलेला आहे, त्यांचे वडील खेड्यातनं आले, त्या प्रत्येकाच्या मुलांना वाटतं की आपली शेती असावी. तो टाइमपास आहे. आजकाल शेती म्हणजे व्यवसाय हा विषय जे पहिले रुटीन शेतकरी आहेत ते विषय उरले नाही. म्हणजे ज्वारी, कपाशी, दादर हे विषय उरले नाही. प्रगतशील म्हणजे त्याच्यात काहीतरी जो प्रयोग करेल तो शेती म्हणून व्यवसाय करू शकेल. तर आपण काहीतरी असं छोटंसं काम करायचं, एखादी प्रयोग करायचा की आजूबाजूचे शेतकरी ते बघतील आणि ते बघून त्यांना प्रेरणा येईल आणि ते सुद्धा आता आधुनिक शेतीकडे वळतील. आता पहा, पहिले मिरचीची शेतं होते, आता तुमच्या टिश्यूमधनं तयार होऊन मस्तपैकी त्याच्यात जास्त उत्पन्न मिळतं. त्याच्यात तुम्हाला मेहनत करण्याची गरज पडत नाही. मेहनत फक्त मधल्यामध्येच करायची असते, फवारे मारण्याची गरज नाही. त्याच्यानंतर हे फवाऱ्याचे जे पदार्थ आहेत याच्यापासून मुक्ती मिळणार आहे आपल्याला. त्या शेतीवर माझं जास्त हे की आपण रासायनिक खतं न मारता आपण आपल्या पारंपरिक शेणखतापासून तयार झालेल्या त्याच्यातून उत्पन्न कसं मिळता येईल आणि ते आरोग्याला हानिकारक नसेल. ओके. कारण आपली ऑर्गॅनिक शेती करायचं. ऑर्गॅनिक शेती. आता पुढचा जो भाग आहे ना, ज्यात बघा तुम्ही आता कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, खूपच. पर 10 माणसांमागे एकच झालं कॅन्सर. तर हे कशामुळे? हे तुमचे सगळे केमिकल फवारणी. एकदा ते पाहिलं मी, अगदी तो भाजीपाला असा मुरदाळ झालेला भाजीपाला त्या केमिकल मधनं काढला की तो अगदी हे खाऊन तुम्ही कसं जगणार? त्याच्यामुळे माझं जो हे आता हळूहळू किंवा ऑर्गॅनिक शेतीकडे वळा, त्याच्यासाठी मी ते तिथे करतोय, बाकी काहीच नाही. त्यासाठी फार्म हाऊस पण तुम्ही डेव्हलप केलंय. त्याला फार्म हाऊस नका, भक्त निवास फार्म हाऊस नाही. पण पहा, जिथे जन्मवली ती माती आणि ज्यांच्यात वाढलो ती नाती माणसाने कधीच विसरायची नसतात. म्हणजे ज्या गावातनं ते पुढे आलेले आहेत त्या गावातच आपण काहीतरी आणखी केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याची संध्याकाळसुद्धा तिथे रम्य अशी व्यतीत झाली पाहिजे असं शंभू अण्णांना वाटतंय. आपण शुभेच्छा देऊ त्यांना. एक चांगलं पॅरेंटिंग पण शंभू सोनवणे यांचं आहे. ते जितके स्वभावाने फार हसरे फुलके आहेत, मैत्री त्यांची सगळ्या वयोगटातल्या लोकांशी होते. म्हणजे लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांचे अनेक मित्र पण आहेत. पण घरात पण ते तसेच असतात, इतकेच प्रसन्न असतात. त्यांची मुलगी NITला आहे, म्हणजे भारतातल्या टॉपच्या इन्स्टिट्यूटपैकी एक इन्स्टिट्यूट NITला आर्किटेक्चर करते. मला एक प्रश्न अण्णा असा आहे की JEE, नाटा, नीट आता खूप कॉम्पिटिशन झाली हो आणि पालक खूप अपेक्षा करतात. म्हणजे कोट्याला तर एकाच वर्षात 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आहेत. हे होऊ नये म्हणून या मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका काय असली पाहिजे, तर प्लीज सांगा आम्हाला. आता एक सिंपल उदाहरण देतो. पहिले माझी मिसेस 12वी फेल आहे. बरं. जी मुलगी, हे सांगण्याची आवश्यकता होती का? जी मुलगी, मी त्याचं कारण पण सांगेल की आजकाल जे पालक आहेत ना ते मुलांच्या मागे खूप भयानक प्रमाणात. माझी मुलगी डायनिंग टेबलावर अभ्यास केलेला आहे, वडील तिकडे सिरियस 3-4 वर्ष, ती डायनिंग टेबलावर, तिची आई तिथे स्वयंपाक करते आणि त्याच्यातून तिने JEEला 99.73% मिळवले. तर त्याचं कारण काय? तर तिला मी फ्रीडम एकच दिलेलं होतं, बेटा तुला जे आवडेल ते कर, पण मन लावून कर, बाकी काहीच करायचं आहे, मन लावून कर. लोक म्हणतात की शिकलेली मुलीशी लग्न करावं की जेणेकरून मुला घडवण्यात ती तिला शिकवेल. आता माझं उदाहरण उलट आहे. मी दिवसभर घरात राहायचो नाही, मिसेसला शिकवण्याचा विषय नाहीच, तरी तिने करून दाखवलं. मग हे का करून दाखवलं? तर तिच्या मनाप्रमाणे आपण तिला मोकळीक दिली अभ्यासामध्ये आणि तुला कुठलंही क्षेत्र निवड. आजकाल काय होऊन जातं, नाही नाही तू डॉक्टरच बनलं पाहिजे, नाही तू इंजिनियरच बनलं पाहिजे, हे तुम्हीच सांगताय त्याला घडी घडी. अरे तुम्ही काय म्हणून सांगताय? तिला बोलू द्या ना, तिला करू द्या ना, तिच्या ज्याच्यात आवड आहे
तिच्यात ती जाईलच, टॉपरच जाईल आपोआप. तर आज गंमत अशी आहे की ती JEE तर 99 सोडून द्या, आर्टिटेकमध्ये IIT आणि NITच्या कॉम्पिटिशनमध्ये जे कॉम्पिटिशन्स असतात ते आज भारतातनं टॉप 5मध्ये पण आहे. तर तिला जी आपण पहिलेपासून सांगितलं तुला आवडेल ते कर, तर तिने तेच केलं. बाकी तिने कुठलीही परीक्षा दिलेली नाही, कुठलीच नाही बाकीच्या, फक्त एकच ठरवलेलं. बरं, नाटा आणि JEE. मुलांसाठी काय मेसेज राहील? काय नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि आईवडिलांना जास्त संदेश देईल मी मुलांपेक्षा, की तुम्ही जास्त प्रेशराईज करू नका मुलांना, त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या. अभ्यास करत नसेल तर जरूर बोला, जरूर रागवा, अभ्यास कर, तुला किती पर्सेंटेज पडू दे पण अभ्यास कर, बरोबर, मेहनत कर. आजकाल उलट होऊन गेलं सगळं. मला तर ते परीक्षेला जाताना मी आता पाहतो खूप त्या मुलापेक्षा ते ओझ तिच्या आईच्या हिच्यात इतकं असतं, ती इतक्या टेन्शनमध्ये असते की आता जवळजवळ ती परीक्षा द्यायलाच बसणार. तर असं नाही करा, मुलांना मोकळं राहू द्या, त्यांना फ्रीडम द्या, त्यांना अभ्यासासाठी जे काही वातावरण आहे ते वातावरण द्या. मुलं असं काही नाही की त्यांना स्पेशल रूम पाहिजे, AC, असं काहीच नाही आहे. माझी मुलगी तर डायनिंग टेबलवर अभ्यास करून एवढे पर्सेंटेज मिळवू शकते, तर प्रत्येक मुलगा ते करू शकतो. करू शकतो, फक्त त्याला थोडंसं प्रोत्साहित करा, मुलांना प्रोत्साहित करा. मुलाच्या यशामध्ये आईवडिलांची उंची सामावलेली असते बरं का, आणि आईवडिलांच्या पालकत्वामध्ये मुलांचं भाग्य दडलेलं असतं. बरोबर, असं एक सुंदर वाक्य आहे. म्हणजे मुलगा आणि त्याचं यश यामध्ये कदाचित पालक किंवा शाळामध्ये येऊ शकते असं मानतात, पण मुलांकडे पाहताना त्यांचे जर सुप्त गुण ओळखून त्याला आपण खतपाणी घातलं तर ते नक्कीच पुढे जातात. फक्त त्याच्यामध्ये हंटिंग, टॉर्चरिंग, त्यांचं मनोवस्था खराब होईल अशा गोष्टी घडायला नको. बेस्ट. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला मित्र फार आहे अण्णा, आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक तुमचे मित्र आहेत. तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे मग तुम्ही फार जाड भिंगाचा चष्मा लावून आणि रात्रंदिवस तेच काम असलं नाही आहे, तर खेळाडू मित्र आहेत, सेलिब्रिटी मित्र आहेत, सामाजिक राजकीय क्षेत्रातले लोक आहेत, आमच्यासारखे वैचारिक क्षेत्रातले, समाज क्षेत्रातले अनेक लोक तुमचे मित्र आहेत. तर मैत्री निभवणे ही मतलबासाठी आता बऱ्याचदा आपण पाहतो, आणि कामापुरता मामा किंवा जो आपला कामाचा आहे त्याच्याशीच फक्त मैत्री करायची, कोणी कपडे पाहून, कोणी पद, प्रतिष्ठा, हैसियत, श्रीमंती असं पाहून मित्र करतात. तर चांगल्या मित्रासाठी किंवा चांगल्या मैत्रीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? एक शेवटचा बेस्ट प्रश्न आहे. हे बा, या जगात सगळ्यात श्रीमंत तो ज्याच्यापाशी माणसं, मित्र खूप आहेत. त्याच्यापाशी किती अब्ज रुपये, किती करोड रुपये याला व्हॅल्यू नाही. ज्याच्यापाशी जितके मित्र तो सुखी, तोच सर्वात श्रेष्ठ, तोच श्रीमंतही आहे. त्याचं कारण म्हणजे काय? हे पहा, नाते हे आईकडनं मामा येतो, वडिलांकडनं काका येतो, पण मनुष्यातली स्किल्ड जो स्वतः आहे तो मित्र निवडणे आणि कुठल्या प्रकारचे मित्र निवडणे हे त्याच्यावर असतं. आणि ज्याच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या वयाची लोक असतील तर साहजिकच तो श्रेष्ठ असेलच. तर तो श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न अजूनसुद्धा माझा चालू आहे. जिथेही जातो तिथे मित्र बनवतो, त्यांच्याशी संवाद साधतो. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, आता मी सांगतो, इतका सिंपल माणूस भेटला मला ॲवॉर्डला. आता जो ॲवॉर्ड भेटला मला त्याच्यात, त्या माणसाचे 125 हॉटेल होते. बरं. काही बँकॉकला, काही फॉरेनमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. तर माझ्या शेजारी बसून आम्ही असंच गप्पा मारतो. एकदम सिंपल मनुष्य, सहज विषय निघाला. म्हणतो काय दादा क्या कर रहे, क्या काय का कैसा करते आप, क्या है? बोले मेरे 125 हॉटेल है और कुछ बाहर भी है, कुछ इंडिया में भी है. तर बापरे म्हणलं 125, इथे एक हॉटेल चालवायला लोकांना त्रास आहे, हा 125 हॉटेल चालवतो आणि एकदम निवांत बसलेला होता. नहीं बोले, इसका मेन रीज़न है कि मैं जो दोस्त बनाए और जो अच्छे मिले उनके साथ अभी ये पूरा वाह कार चालू आहे. म्हणजे मला त्या दिवशी इतका आनंद वाटला की चला आपण स्वतःला इतकं की आपण खूप मित्र, हा माणूस याने मित्राला सुद्धा बिझनेसमध्ये टाकून त्यांना सुद्धा वाढवलं, याला म्हणतात मैत्री. वा वा वा. तर ते आपला उद्देश तो आहे की मित्र बनवा, पण नुसतं मित्र बनवून पुढे न जाता आपल्या मित्रांनाही पुढे नेता आलं. ते श्रीमंत झाले तरच आपण श्रीमंत होणार. थांबा मी जाऊन येतो असं म्हणताना चला आपण सोबत जाऊ. ग्रेट. मंडळी, खूप छान मुलाखत रंगली. खूप सारे प्रश्न अजून आहेत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, माझ्याकडे विचारण्यासारखं सुद्धा बरंचसं काही आहे.
पण मॉरल असं की निसर्गाच्या सहवासात माणसाने रमलं पाहिजे, दुसऱ्यासाठी माणसाला जगता आलं पाहिजे, माणूस आतून प्युअर असला पाहिजे, त्याचा हेतू नेहमी शुद्ध असला पाहिजे आणि मित्रांशिवाय माणूस अपूर्ण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आजच्या मुलाखतीत आपल्याला नक्कीच कळल्या असतील. शंभू गबाजीराव सोनवणे म्हणजे इंजिनियर आमचे अण्णासाहेब आज मल्हार हॉबी डुबी डूबच्या या मंचावरती आले. आम्हाला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू थँक्यू अण्णासाहेब.